आणि यानंतर आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। नागपूर हैदराबाद विमानात बिघाड झाला होता। मुंबई विमानतळावर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। या विमानाचं सुरक्षित लँडिंग करण्यात आलं असून या विमानातले सगळे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळते। राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढते। दिवसभरात 800 वर कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय। राज्यात 62,194 नवीन रुग्णांचं निदान झालंय, तर 63,842 जणांनी कोरोनावर मात केली। ही त्यातल्या त्या दिलासादायक बाब। राज्यातील मृत्यूचा दर हा सध्या 1.49% इतका आहे। पुण्यात दिवसभरात 2,986 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर 2,902 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। पुण्यात 86 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। पुण्यात सध्या 39,000च्या वर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे। रेमडेसिवीर ऐवजी ऍसिडिटीचं इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे। त्यानंतर रेमडेसिवीरवरचा काळा बाजार करणाऱ्यांना गजाआड करण्यात आलाय। या प्रकरणी 5 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या। रेमडेसिवीरची तब्बल 35,000 रुपयांना विक्री सुरू असल्याचं पोलिसांना कळालं आणि त्यानंतर ही कारवाई केली। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 मे पासून रात्री 8 वाजल्यापासून 15 मे पर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे। या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे। सोलापूरची रुग्णसंख्या वाढत असल्यानं त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे। बदलापुरात शुक्रवारपासून 15 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आलाय। या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत। किराणा आणि भाजीपाला देखील या लॉकडाऊनमध्ये बंद असेल। सकाळच्या वेळेत नागरिक गर्दी करत असून विनाकारण नागरिक बाहेर पडतायत। या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटक सरकारनं थांबवला असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे। बेल्लारीतून महाराष्ट्रासह इतर भागात ऑक्सिजन येत होता, त्यामुळे कर्नाटकातून येणारा ऑक्सिजन सुरळीत करा अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे। कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे यंत्रणेवर प्रचंड ताण येतोय। या काळात आरोग्य विभागातील 100% पदभरतीला मान्यता मिळाली आहे। विविध संवर्गातील 16,000 पदं तातडीने भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। आता गट क आणि ड संवर्गातील 12,000 पदं भरण्यात येणार आहेत, तर वैद्यकीय अधिकारी पदाची ब संवर्गाची पदं आरोग्य विभागाच्या निवड मंडळाच्या मार्फत भरली जाणार आहेत। या भरतीमुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही कमी होईल अशी आशा आहे। कर्नाटकवरून येणारा ऑक्सिजन थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याचं निश्चित अडचणी येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय। राज्याच्या वाट्याचा ऑक्सिजन थांबवणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलंय। याबद्दल वरिष्ठ स्तरावर आम्ही बोलत असून मुख्यमंत्री याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचंही टोपेंनी सांगितलंय। राज्याला सध्या 1,750 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे। केंद्राकडून लस उपलब्ध होत नसल्यानं राज्याच्या लसीकरणात अडचणी येत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय। केंद्राकडून कोवॅक्सिन उपलब्ध होत नसल्यानं लसीचा दुसरा डोस देण्यात अडचणी येत आहेत। 45 वर्षावरील ज्या नागरिकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस दिलाय त्यांना दुसरा डोस देण्यासाठी लस योग्य प्रमाणात उपलब्ध होत नसल्यानं अडचणींचा सामना करावा लागतोय। ऑक्सिजन, रेमडेसिवीर लस हा केंद्र सरकारचा विषय आहे। केंद्राकडून पुरवठा राज्याला होत नसल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय। केंद्राकडून औषधांचा पुरवठा व्हावा यासाठी विरोधकांनी माझ्यासोबत येऊन दिल्लीत आंदोलन करावं असं आवाहन केलंय। मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे मदतीचा हात जोडण्यापेक्षा कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात मोकळा करावा अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर तोफ डागली आहे। प्रत्येक वेळेस राज्य सरकारनं केंद्राकडे बोट दाखवणं बंद करावं असंही दरेकर म्हणाले। राजकारण कोण करतंय हे सगळ्यांना माहीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीतील रेमडेसिवीर निर्मितीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। वर्ध्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचं उत्पादन होणार आहे। गडकरींनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्मितीचा आज आढावा घेतला। रेमडेसिवीरच्या उत्पादनाला परवानगी मिळवून देण्यात गडकरींचा महत्त्वाचा वाटा आहे।
12वीच्या परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना कोविडची बाधा होणार नाही याची दक्षता सरकार घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। अलिबाग इथं सामंत यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उल्हासनगरमध्ये पोलिसांनी हजारो स्वॅब स्टिक जप्त केल्यात। शिवाय या स्टिकचा वापर थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। या प्रकरणी महिलांना स्वॅब स्टिकचं पॅकिंग करण्यासाठी देणाऱ्या मनीष केशवानी याच्या विरोधात उल्हासनगर 1 नंबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। यावेळी मनीषच्या कार्यालयाची झडती पोलिसांनी घेतली। अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषला अजून अटक करण्यात आलेली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। वापरलेलं टेस्टिंग किट नदीच्या किनाऱ्यावर सापडलंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या बेलापूर इथला धक्कादायक प्रकार समोर आलाय। अज्ञात व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे बेलापूरचे नागरिक धास्तावलेत। दरम्यान माहिती मिळताच आरोग्य प्रशासनानं किट नष्ट केले। वापरलेलं सलाईन, हँडग्लोव्ज, मास्क नष्ट करण्यात आले। खासगी रुग्णालयानं हे साहित्य फेकल्याचा अंदाज वर्तवला जातोय। चंद्रपुरात मुख्य शासकीय कोविड रुग्णालयाच्या समोर यंत्रणेच्या नाकावर टिचून अनधिकृत कोविड सेंटर सुरू झाल्याची बाब समोर आली। प्रशासनानं तपासणी करून कोविड सेंटरवर धाड टाकली। डॉक्टर शफीक शेख असं कोविड सेंटर चालवणाऱ्याचं नाव आहे। कोविड सेंटरला कोणताही परवाना नव्हता। अवैधरित्या साठवलेली सगळी औषधं जप्त करण्यात आली असून कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। कोविन ॲप नोंदणी आणि प्राप्त अपॉइंटमेंट स्लॉट यानुसार लसीकरण होणार आहे। लसीकरण केंद्रांवर गर्दी केल्यास सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न उद्भवू शकतो, त्यामुळे या उपाययोजना करण्यात येत आहेत। केंद्रावर नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लसीकरणासाठी नागपूर पालिकेला 1 कोटी रुपये दिले। नागपूरच्या नागरिकांना सुरळीत लसीकरण व्हावं यासाठी पालिकेला त्यांनी 1 कोटींची मदत केली आहे। आपल्या आमदार निधीतून त्यांनी हे 1 कोटी रुपये दिलेत। मुंबईत काही ठिकाणी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आणि ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राची संख्या वाढवणं या संदर्भात मुंबई पालिकेचे आयुक्त यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। लसीकरणासंदर्भात मार्गदर्शक तत्व लवकरच जाहीर केली जातील असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय। राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात मराठा संघटना चिथावणी देण्याचं काम विरोधक करत असल्याचा गंभीर आरोप अशोक चव्हाण यांनी केलेला आहे। मराठा समाजानं वस्तुस्थिती समजून घ्यावी, भूल थापांना बळी पडू नये असं आवाहन अशोक चव्हाणांनी मराठा समाजाला केलंय। आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत, बॅकवर्ड कमिशनकडे विषय मांडता येईल, तसंच राष्ट्रपतींच्या माध्यमातून विषय सोडवता येणार असल्याचं चव्हाणांनी म्हटलंय। भाजप सरकारमध्ये शिवसेना त्यावेळी सहभागी होती। जर आरक्षणात कायदेशीर त्रुटी होत्या तर त्यावेळी शिवसेनेनं का सांगितलं नाही असा सवाल प्रवीण दरेकरांनी विचारलाय। संभाजीराजे यांना पीएम वेळ देत नसतील तर संभाजीराजे सांगतील, ते संजय राऊत यांनी कशाला सांगावं असा सवाल दरेकरांनी उपस्थित केलाय। मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टाच्या निकालानंतर बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मराठा संघटनांची एकत्रित बैठक पार पडली। या बैठकीत आरक्षण लढाईची पुढची दिशा आणि रणनीती ठरवण्यात आली। पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक आंदोलन करणार असल्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं। आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा 16 तारखेला बीडमध्ये होणार आहे। तो मूक मोर्चा नसेल अशी माहिती सुद्धा मराठा नेते विनायक मेटे यांनी दिली आहे। मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलेली आहे। मराठा आरक्षणातील काही मुद्द्यांबद्दल सुप्रीम कोर्ट सकारात्मक असल्याचं दिसतंय, त्यामुळे आरक्षणाबाबतचे काही मुद्दे पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार आहे। कोर्ट नक्कीच त्याबद्दल सकारात्मक विचार करेल असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला। मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर नंदुरबारमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। सत्ताधारी सरकार कमी पडल्याचा आरोप करण्यात आला। कोरोना काळातील सर्व नियम पाळत 4 जणांनी हे आंदोलन केलं। पोलिसांना या आंदोलनाची केवळ 4 जणांना परवानगी दिली होती। मराठा आरक्षण रद्द झाल्यानं भिवंडीतील सकल मराठा संघटना आक्रमक झाल्यात। मराठा समाजानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणा देत आंदोलन केलं। मुंडन करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला।
कोरोना काळात अनेक बालकं अनाथ झाली. अशा अनाथ बालकांसाठी आता पावलं उचलली जात आहेत. अशा अनाथ बालकांची जिल्हानिहाय माहिती सादर करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिलेत. दत्तक संगोपन आणि बालकांची निगराणी या संदर्भात नियमावली तसंच दक्षता यावर कार्यपद्धत स्पष्ट करण्यात यावी अशा सूचना नीलम गोरे यांनी दिल्यात. आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार सुद्धा याबद्दल पावलं उचलण्याची गरज असल्याचं नीलमताईंनी म्हटलंय. दया नायक यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मुंबई दहशतवाद विरोधी पथकातून त्यांची उचलबांगडी करण्यात आलं असून गोंदियामध्ये त्यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. जात पडताळणी विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे. तसंच त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. वाशिम शहरासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलं. अवकाळी पावसानं काढणीला आलेल्या भुईमूग, तीळ, सोयाबीन पिकांचं नुकसान केलंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. रत्नागिरीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. ऐन आंबा हंगामात पाऊस झाल्यानं आंबा व्यापारी संकटात सापडलेत. दरम्यान चिपळूणसह गुहागरला पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. अत्यंत घातक अशा युरेनियमची तस्करी करणाऱ्या दोघांना महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 7 किलो युरेनियम जप्त करण्यात आलंय. जिगर पंड्या आणि अबू ताहिर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. युरेनियम खरेदी करण्यासाठी कोणी तयार होतंय का याचा ते शोध घेत होते. दोन्ही आरोपी शोध घेत असतानाच एटीएसनं त्यांच्यावर छापा टाकून युरेनियम जप्त केले. युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत ही तब्बल 21 कोटी रुपये इतकी आहे. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत एक छोटासा ब्रेक घेतोय. पुढे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. औषधांवर बचत शक्यच नाही. शक्य आहे. नेटमेट्स ॲप देतं बेस्ट ऑफर्स आणि MRP वर 20% पर्यंत सेव्हिंग्ज. नेटमेट्स, इंडियाची आपली फार्मसी. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते, जॉब क्लीन. बेटा. हाँ बाबा. आर यू श्योर? हे पहा, आधी जमीन बघून घे. तुमची जमीन. इथे घर इम्पॉसिबल. पॉसिबल आहे अल्ट्राटेकने. ह्याचे अल्ट्राटेक बाइंडिंग पार्टिकल्स विटांपासून शिगांपर्यंत जोडून घराला देतात अजोड मजबूती. पाया रचला, भिंती उभारल्या, छत सजवलं आणि घर बनवलं माझं. ठेवू अल्ट्राटेकने घर तर बनवलंस, आता संसारही मोठमोठ्या ध्येयांना जिवंत करतं. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सिमेंट. 5 तऱ्हेच्या तुळशीच्या अर्कापासून तयार जॉली तुलसी 51 ड्रॉप्स. हे इम्युनिटी वाढवते, बॉडी डिटॉक्स करते. एक समान नाव असणाऱ्या तुलसी ड्रॉप्स पासून सावधान आणि स्वीकारा अस्सल जॉली तुलसी 51 ड्रॉप्स, जे इम्युनिटी वाढवतात. और ये रहा लास्ट ऑर्डर. थैंक यू. एक 20 प्लेट नूडल्स मिलेगा? अब काम पे ध्यान नहीं दोगे क्या? दूंगा, दाग पे नहीं दूंगा. निर्मा एडवांस के माइक्रोबस्टर्स जिद्दी दाग मिटाए बड़ी आसानी से. निर्मा एडवांस. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण, जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्सवर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँडवॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. आई, टॉयलेट आहे ना. हा तर हार्पिकचा जमाना आहे. टॉयलेटला साफ नाही, स्वच्छ बनवायचं आहे. घट्ट निळा हार्पिकचा एक चक्कर. डिटर्जंटच्या तुलनेत हार्पिक काढतो कठीण डाग आणि मारतो व्हायरसेस आणि आजार करणारे जंतू. पण आजपासून साफ नाही, स्वच्छ. तेही फक्त 38 रुपयांमध्ये. 5 तऱ्हेच्या तुळशीच्या अर्कापासून तयार जॉली तुलसी 51 ड्रॉप्स, जे इम्युनिटी वाढवण्यासाठी लॅब टेस्टेड आहे. एक समान नाव असणाऱ्या तुलसी ड्रॉप्स पासून सावधान आणि स्वीकारा अस्सल जॉली तुलसी 51 ड्रॉप्स, जे इम्युनिटी वाढवतात.
कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरस सह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलाईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपलं काय आहे? डेटॉल बी 100% शुअर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात दिवसभरातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. दिव्यांग नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देणं अनिवार्य करण्यात आलंय. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयानं याबद्दलचे अध्यादेश जारी केले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात केंद्र सरकारनं काय तयारी केली आहे याची विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. तिसऱ्या लाटेत डॉक्टर्स आणि परिचारकांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त करत केंद्रानं या संदर्भात नियोजन करावं असंही म्हटलंय. भारतात आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला, त्या गोष्टी कुठे आहेत, त्याचा फायदा कोणाला होतोय, या सगळ्यात पारदर्शकता का नाही असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय. त्यावर तुम्ही ट्विट करण्याआधीच मदत पोहोचली आहे असं उत्तर स्मृती इराणींनी राहुल गांधींना ट्विटरद्वारे दिले. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. घेऊन या ओकाया